सायकल पुढे घ्या ना तिकडे मध्ये चालला सायकल जाऊ ना पुढे तिकडे सायकल पुढे जाऊ दे ना मैदान कर सुधीर बाकीचे शांत थांबा थोडा वेळ. हो सचिन भाऊ एकतीस मुलं महिला अक्षरशः त्यांना मारलेले सर. महिलांना पुरुष पोलिसांनी मारलेले आणि सर्व होत असताना हे झाल्याच्या नंतर देखील पीएम रिपोर्ट मध्ये आलं की डेथ ड्यू टू शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरी, जास्त मारहाणमुळे मृत्यू झाला. तरी पेशवा सरकार म्हणते की नाही सगळं खोटं आहे. तर अचानकाला जन संविधानाचं इथं विटंबना केली, तो मनोरुग्ण आहे असं म्हणून हे सगळं सायडर करत आहे. त्यामुळे ईव्हीएम फ्रॉड मुळे आलेल्या सरकारमुळे सुव्यवस्थित नसल्यामुळे हे भयानक आणखी पुढे जाणार आहे. तेव्हा आमची डिमांड आहे की शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना 1 करोड रुपये मुआवजा मिळाला पाहिजे, घरच्याला एक नोकरी. आणि या धक्क्यामुळे आमचे लोकनेते वाकोडे बाबा देखील याच्यातून त्यामध्ये शहीद झालेले आहेत. त्यांच्या घरी देखील 1 करोड रुपये मुआवजा, एक सरकारी नोकरी, हे देखील आमची डिमांड आहे. ह्या डिमांडचं लक्षण घेता तोंडाला पानं पुसण्यासारखे 10 लाख रुपये देऊन आम्हाला हे करते. आणि ज्या ठिकाणी जर आपण पेशव्यांचे जर काही मृत्यू झाले तर 1-1 करोड, त्यांच्या घरात एक सरकारी नोकरी, असा भेदभाव देखील भारतात सुरू आहे. त्यामुळे दादा आमचं तुमच्यापुढे हेच म्हणणं आहे की हे जो मुद्दा आमचा लढा आहे, हा लढा देखील आपण आपल्या खांद्यावर घेणं आवश्यक आहे. आणि या जनतेला तुम्ही न्याय देऊ शकता म्हणून तुम्ही हा आवाज उचलला, त्यामुळे फार आवश्यक आहे. आणि त्याच्यावरती 103 म्हणजे त्याच्यावर 103 म्हणजे मृत्यूचा गुन्हा पहिले 302 होता. एवढंच नाही तर हाफ मर्डर कस्टडियल डेथ जे त्याच्यात पोलीस आलेले त्यांचं सस्पेन्शन नाही, डिसमिसल करणं आवश्यक आहे. आणि राज्यपालाने त्यांची पेन्शन रोखून त्या पेन्शनच्या माध्यमातून इकडे मुआवजा देणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे सस्पेन्शन मुळे आम्ही काही शांत बसणार नाही, डिसमिस करून टाका त्यांना. आणि इंडियन सिटिझनशिप ऍक्ट 1955 नुसार त्यांचं नागरिकत्व हिरावून घ्या, सेक्शन 10, त्यांचं नागरिकत्व समाप्त करून टाका, त्यांची प्रॉपर्टी जप्ती आणा. ह्या देखील डिमांड आमच्या ह्या आंदोलनाच्या माध्यमातून. आणि दादा ह्या महिलेचे फोटो आहेत ना, दाखव. वत्सलाताई मानवते ज्या पद्धतीने पोलिसांनी मारहाण केली त्यांना, त्या फोटो त्या त्यांच्या हातात बघा दादा. ते मीडियाला दाखवाय, मीडियावाले लोक दाखवण्यात झाले, ते मीडियाला दाखवाय. ते लोक चांगल्याच बातम्या दाखवले, ते मारलेले दाखवण्यात झाले. ते दाखवा दादा त्यांना फोटो. बायांना कसं मारले ते घरात बसून, कसे घरदार सोडले तर. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 36 रिपोर्टर. भंडाऱ्यात अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात पूर्व विदर्भात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. कांदा उत्पादकांना 500 कोटींचा फटका बसलाय. कांद्याच्या दरात जवळपास 55% घसरण झाली आहे. गेल्या 7 दिवसांमध्ये बाजारात 2.5 लाख टन कांद्याची आवक झाली होती. त्यामुळे शेतकरी 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करतात. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. एकीकडे पडलेले बाजारभाव तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे कांदा शेतातच सडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. अमरावतीच्या बाजार समितीत भाजीपाल्याचे दर 50% घसरलेत. सध्या फुलकोबीला 8 रुपये, वांग्याला 10 रुपये तर टोमॅटोला 20 रुपये प्रति किलो भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. वाशिममध्ये तुरीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 9,500 रुपयांना मिळणाऱ्या तुरीला 5,150 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. भारतात प्रथमच आफ्रिकेतील मलावी येथून केंट प्रजातीचा आंबा आयात झालाय. पुढील 20 दिवस ग्राहकांसाठी हा केंट प्रजातीचा आंबा उपलब्ध असणार आहे. एपीएमसी फळ बाजारामध्ये केंट आंब्याचे 270 बॉक्सेस आयात झालेत. हा आंबा 700 रुपये प्रति किलोने विकला जातोय.
बारामतीमध्ये ऊसाची लागवड करण्यात सुरुवात झालेली आहे, तर ऊसाला जादा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ऊसाचं पीक घेण्याकडे कल अधिक आहे. परिसरात पाण्याची उपलब्धता जास्त असल्याने उत्पादनही वाढणार आहे. वाशिममध्ये 12,000 शेतकऱ्यांनी विहीर योजनेचा अर्ज भरलाय. त्यापैकी फक्त 8,000 विहिरींच्या कामांना सुरुवात झाली असून केवळ 344 विहिरींची कामे पूर्ण झाल्याचा अहवाल समोर आलाय. तर योजनांच्या अंमलबजावणीला गती कधी मिळणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाई केली जाणार आहे. येत्या मार्चमध्ये होणाऱ्या अधिवेशनात याबाबतचा नवा कायदा आणणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं. आणि आता बातमी समोर येते रायगड जिल्ह्यातून. खोपोलीमध्ये टँकरनं पेट घेतल्याची घटना घडली आहे. टँकरमधील ज्वालाग्रही रसायन बाहेर पडलेला आहे आणि या रसायनानं पेट घेतल्यानं सर्वत्र आग पसरली. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. या आगीमध्ये पार्किंग केलेली एक कार देखील जळून खाक झाली आहे. पेटत्या टँकरमधून वाहणारं रसायन पेटत पसरत असल्यानं घबराट निर्माण झाली आहे. तर फोमचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. बंद हो गया अभी बोलने का इधर का. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. अतिशय भयानक अशी दृश्य आहेत. खोपोलीमध्ये टँकरनं अचानक पेट घेतलेला आहे. या टँकरमध्ये एक रसायन होतं. या रसायनानं पेट घेतलेला आहे, त्यामुळे ही आग पसरत गेली आणि महत्त्वाचं म्हणजे याची झळ एका कारला देखील बसली. तर आपण पाहतोय रायगडमधील महत्त्वाची बातमी. खोपोलीत टँकरनं पेट घेतल्याची घटना घडली आहे. टँकरमधील ज्वालाग्रही रसायनानं पेट घेतल्यानं सर्वत्र आग पसरल्याचं आपण पाहू शकतो. या आगीमध्ये पार्किंग केलेली एक कार देखील जळून खाक झाली आहे. पेटत्या टँकरमधून वाहणारं रसायन पेटत पसरत असल्यानं घबराट निर्माण झाली होती. तर फोमचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. नाशिक जाखोरी गावामध्ये कुत्र्याची शिकार करताना बिबट्या विहिरीमध्ये पडलाय. अर्धा तास रेस्क्यू ऑपरेशन करत बिबट्याला वन विभागाच्या पथकाने सुखरूप बाहेर काढलाय. पुढील उपचारासाठी बिबट्याला वन्यजीव उपचार केंद्रामध्ये दाखल करण्यात आलंय. सांगली जिल्ह्यात मेंढरांवर बिबट्याने हल्ला केलाय. सांगलीतील ऐतवडे बुद्रुक येथील सौरभ पाटील यांच्या शेतामध्ये गावातील मेंढपाळांची मेंढरं आहेत आणि या शेतामध्ये मंगळवारी सायंकाळी बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे मेंढपाळांचं मोठं नुकसान झालंय. साताऱ्यात वानराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वानरांनी स्थानिकांना हैराण केलंय. गावातील नागरिक वन विभागाकडे वारंवार तक्रारी करत असून वन विभाग दखल घेत नसल्याचा गावकऱ्यांनी आरोप केलाय. पालघर जिल्ह्यात 11 महिन्यात तब्बल 12,000 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतलाय. यामुळे शहरासह ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी केली जाते. यवतमाळमध्ये कुत्र्यांनी 11 महिन्यात तब्बल 3,000 नागरिकांना चावा घेतलाय. दर महिन्याला 350 नागरिकांना कुत्र्यांचा चावा घेतला जातोय. दरम्यान ठोस उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. मुंबई गोवा महामार्गावर वीर या ठिकाणी धावत्या कारला आग लागली आहे. आगीत कार जळून पूर्णपणे खाक झाली आहे. तर कारमधील 3ही प्रवासी वाचल्यात. अलिबाग इथून मालवणकडे जाताना ही घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आग लागली आहे. कोपरगाव हद्दीमध्ये ही घटना घडल्याचं कळतंय. यामुळे नागपूरहून मुंबईकडे जाणारी वाहतूक 2 तास खोळंबली होती. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी होते. त्यामुळे अटल बोगदा प्रवाशांसाठी बंद करण्यात आलाय. गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होते आणि त्यामुळे रस्ते निसरडे झालेले आहेत. कालच अटल बोगद्यामध्ये 1000 पेक्षा जास्त गाड्या अडकल्या होत्या. तर सोमवारी रात्रीपर्यंत या सर्व गाड्या बाहेर काढून 8000 पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून अटल बोगदा बंद करण्यात आलाय. तर पुढील आदेश येईपर्यंत अटल बोगदा प्रवाशांसाठी बंदच राहणार आहे. कुल्लू मनालीला येणारे पर्यटक सोलांग नाल्यापर्यंत
प्रवास करू शकतायत। तर या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो हिमाचल मधल्या शिमला, कुलू मनाली मध्ये अशा शहरांमध्ये लांबच लांब ट्रॅफिक जाम झाली आहे। बर्फामुळे रस्ते निसरडे झालेत आणि ज्या गाड्यांसाठी धोकादायक ठरतायत। गाड्या घसरून झालेल्या अपघातात आतापर्यंत 4घांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर येते। त्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये 223 रस्ते त्याचप्रमाणे 3 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले। तर आपण पाहतोय बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय। पर्यटकांना सोलांग नाला पर्यंतच प्रवास करण्याची मुभा आहे। तर बर्फावरून वाहन घसरण्याचा धोका आहे। त्यामुळे अटल बोगद्याच्या कोकसर पर्यंतच्या रस्त्यावर मीठ आणि युरियाचा देखील वापर केला जातोय। हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 174 रस्ते बंद करण्यात आले। तर आपण पाहतोय अटल बोगदा प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि हजारो प्रवासी या ठिकाणी अडकले होते। त्या प्रवाशांना देखील सुखरूप बाहेर काढण्यात आले। तर दुसरीकडे जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे। दरम्यान या बर्फवृष्टीचा पर्यटक आनंद घेताना पाहायला मिळत आहे। तर जम्मू काश्मीर मधली ही दृश्य आपण पाहतोय। जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये पर्यटकांनी गर्दी केलेली आहे आणि या ठिकाणी बर्फवृष्टी देखील होते। या बर्फवृष्टीचा आनंद इथले पर्यटक घेताना पाहायला मिळत आहेत। तर माथेरानच्या निसर्गाचा आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक या ठिकाणी दाखल झालेत। माथेरानमध्ये देखील ख्रिसमस आणि नववर्षामुळे पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। ख्रिसमसची सजावट करून पर्यटकांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलंय। त्यामुळे माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि हॉटेल हाऊसफुल झालेत। येस मी फर्स्ट टाइम आली माथेरानला फॉर क्रिसमस। इथे प्रीती हॉटेलला तर इथे भरपूर सारे गेम्स वगैरे आहेत। ड्रॉइंग कॉम्पिटिशन होतं। आता थोड्या वेळानंतर आमच्यासाठी हे आहे काय हॉर्स रायडिंग आहे, नंतर कराओके आहे, मग नंतर म्युझिकल चेअर्स आहे, मग मॅजिक शो आहे। सो मला भरपूर मजा येते इथे। अँड मेरी क्रिसमस। भरपूर प्रवाशांसाठी करमणुकीचे कार्यक्रम ठेवले आहेत। म्हणजे समजा आम्ही कॅम्प फायर नाईट आहे, क्रिसमस पार्टी आहे, सांता वगैरे असणार, रात्रीचं मॅजिक शो, जंगल सफारी असणार, रात्रीचे गेम शो पार्टी वगैरे असणार आणि तसंच वेगवेगळे बुफे डिनर आम्ही आयोजित केले आहेत। तरी येणारे सर्व पर्यटकांनी याचा आनंद लुटावा आणि मेरी क्रिसमस आणि येणाऱ्या नवीन वर्षासाठी हॅपी न्यू इयर 2025। आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। वाशिमच्या रिसोड शहरात कार थेट डिवायडरवर चढल्याची घटना घडली आहे। रिसोड शहरातील लोणी फाटा परिसरामध्ये ही घटना घडली आहे। हा सर्व प्रकार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। कारमध्ये 4 प्रवासी बसून होते। सुदैवाने कुणालाही इजा झालेली नाही। नंदुरबार जिल्ह्यातील कोंडाईबारी घाटामध्ये भीषण अपघात झालाय। तामिळनाडूतून गुजरातच्या दिशेने जाताना ट्रक चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलंय आणि ट्रक थेट महामार्गालगत असलेल्या खड्ड्यात जाऊन पडलाय। या ट्रक चालक गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे। तुमसर भंडारा महामार्गावरील खापा या ठिकाणी ट्रकने उच्च दाबाच्या विद्युत खांबाला धडक दिली आहे। या धडकेत खांब तुटलाय आणि खांबावरील जिवंत विद्युत तार महामार्गावर पडली आहे। तर लीलाधर वाडी भस्मे यांनी महामार्गावरील वाहतूक थांबवून तात्काळ विद्युत विभागाला माहिती दिली आहे। वेळीच कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठी जीवितहानी टळली। नंदुरबारमध्ये दारू पिऊन उपचार करणाऱ्या डॉक्टरची बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे। संबंधित डॉक्टराची तात्काळ बदली करण्याचे आदेश देण्यात आलेत। सामच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासन सतर्क झालं। मग काय तुमच्या इकडे काय चाललंय तुमच्या बाहेर निघा नाही निघा हे तुम्ही
तर कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्याआधी या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार देखील करण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी नराधम विशाल गवळीला आणि त्याच्या तिसऱ्या पत्नीला देखील बेड्या ठोकल्यात. कल्याणमध्ये अत्याचार प्रकरणी नागरिकांकडून निषेध करण्यात आलाय. तोंडाला काळ्या फिती बांधून नागरिकांकडून निषेध मोर्चा काढण्यात आलाय. त्याचप्रमाणे नराधम विशाल गवळीला फाशी द्या अशी मागणी देखील नागरिक करतात. पालकमंत्री पदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केलंय. बीडला पाठवलं तरी मी जाईन, मात्र गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेण्याची इच्छा असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. त्याचप्रमाणे पालकमंत्र्यांबाबत बावनकुळे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून निर्णय घेतील असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या जनतेला मोठा शब्द दिलाय. माझ्या डोक्यात कधीच सत्ता जाऊ देणार नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. तर कितीही मोठं आव्हान असेल तरी मी धैर्यपूर्वक आव्हानांना सामोरं जाईल. मिळालेल्या संधीचं आम्ही सोनं करणार असंही फडणवीस म्हणाले. राज्यात आता दारू विक्रीच्या परवान्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मद्य विक्रीचे परवाने नव्याने देण्यासाठी सुरू करण्याचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी उत्पादन शुल्क मंत्री अजित पवारांसमोर मांडलेला आहे. या प्रस्तावावर अर्थमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केलाय असा आरोप शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केलाय. केंद्रातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे मंत्र्यांपेक्षाही मोठ्या पदावर जाईन असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे पुण्यामध्ये दुसरी महानगरपालिका निर्माण करण्याची गरज असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. निर्णयासाठी उशीर चालणार नसल्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे. आणि आता बातमी आहे मोबाईल वापरणाऱ्यांसाठी आनंदाची. मोबाईल रिचार्जसाठी आता जादा पैसे मोजावे लागणार नाहीयेत. कारण 10 रुपयांपासून टॉपअप प्लॅन उपलब्ध होणार आहे. तर कॉलिंग आणि SMS साठीही वेगळा स्पेशल प्लॅन मिळणार आहे. मोबाईल कंपन्यांच्या मनमानीला चाप लावत ट्रायने नवे नियम जारी केलेत. यामुळे आता 2G सिम कार्ड वापरणाऱ्यांना देखील याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. काही ग्राहकांना इंटरनेटची गरज नसते, त्यामुळे आता फक्त कॉलिंग आणि SMS साठी स्पेशल प्लॅन मिळणार आहे. यामुळे देशातील 2G वापरणाऱ्या 15 कोटी ग्राहकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. तर आपण पाहतोय व्हॉइस आणि SMS पॅक वेगळे मिळणार आहेत. ग्राहकांना केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच पेमेंट करावं लागणार आहे. स्पेशल टॅरिफ वाउचरची देखील मर्यादा आता 90 वरून 365 दिवसांवर आली आहे. 10 रुपयांचे टॉपअप वाउचर देखील मिळणार आहे. 2G सिम कार्ड वापरणाऱ्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे. आणि बातमी आहे तुमच्यासाठी महत्त्वाची. भांडी घासण्याचा स्पंज तुम्ही वापरता का? भांडी घासण्याचा स्पंज तुम्हाला आजारी पाडू शकतो. होय, हे आम्ही का म्हणतोय त्यासाठी तुम्ही हा रिपोर्ट पहा. में जो स्पंज है वो एक साइलेंट किलर बन सकता है. रिसर्च कहता है कि एक स्पंज में टॉयलेट सीट से भी ज्यादा बैक्टीरिया होता है, मिलियंस. स्टडीज ने ये प्रूव किया है कि स्पंजेस में हार्मफुल बैक्टीरिया जैसा साल्मोनेला और ई कोलाई ग्रो करता है, जिससे बैक्टीरियल इन्फेक्शंस हो सकता है और इन एक्सट्रीम केसेस किडनी फेलियर भी हो सकता है. तुम्ही भांडी घासण्यासाठी स्पंज वापरत असाल तर सावधान. कारण भांडी घासण्याचा स्पंज हा टॉयलेट सीट पेक्षाही घाण असल्याचा दावा करण्यात आलाय. फक्त दावाच नव्हे तर हे लॅब मधल्या चाचणीतही सिद्ध झाल्याचं व्हायरल व्हिडिओत म्हटलंय. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे गृहिणींच्या मनात भीती निर्माण झाली आहे. आपके किचन में जो स्पंज है वो एक साइलेंट किलर बन सकता है. रिसर्च कहता है कि एक स्पंज में टॉयलेट सीट से भी ज्यादा बैक्टीरिया होता है, मिलियंस. भांडी घासण्याचा स्पंज टॉयलेट सीट पेक्षा घाण. स्पंज मधील बॅक्टेरिया आरोग्याला घातक.
व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? स्टडीज ने ये प्रूव किया है कि स्पंजेस में हार्मफुल बैक्टीरिया जैसा साल्मोनेला और ई कोलाई ग्रो करता है, जिससे बैक्टीरियल इन्फेक्शंस हो सकता है। हा व्हिडिओ पाहून महिलांना नक्कीच प्रश्न पडला असेल की खरंच आपण भांडी घासत असलेला स्पंज इतका घाण असू शकतो का? कारण स्पंजमुळे भांड्यावरील बॅक्टेरिया पोटात जाऊन आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात असा दावा करण्यात आलाय। हा दावा अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं या दाव्याची पडताळणी सुरू केली। याबाबत एक्सपर्ट माहिती देऊ शकतात, त्यांना मेसेज दाखवला आणि हे कितपत खरं आहे हे जाणून घेतलं। भांडी धुवायसाठी आपण ब्रशेस किंवा स्पंज हे दोन गोष्टी यूज करतो, आपण वापरतो। तर ही गोष्ट खरी आहे की या दोन्ही गोष्टींमध्ये बॅक्टेरिया, टॉयलेट सीटवर जेवढे बॅक्टेरिया असतात त्याच्यापेक्षा जास्त बॅक्टेरिया यांच्यावर असतात। याचं कारण काय? कारण स्पंजेस आणि ब्रशेस नीट धुतल्या नाही जात आणि कम्प्लिटली सुकवल्या नाही जात, त्याच्यामुळे ओलावा असल्यामुळे बॅक्टेरिया लवकर ग्रो होतात। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। भांड्याच्या स्पंजमध्ये टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात। स्पंज ओला असल्यामुळे जास्त बॅक्टेरिया निर्माण होतात। क्लोरीन किंवा उकळत्या पाण्यात स्पंज धुवून सुकवावा। टायफॉइड, जुलाब, पोटाचे गंभीर आजार होऊ शकतात। डायरिया झाल्यास किडनीवर परिणाम होऊ शकतो। भांडी घासण्याचा स्पंज जास्त दिवस वापरू नये। भांडी घासलेला स्पंज काही महिला भिजलेलाच ठेवतात, त्यामुळे लाखो बॅक्टेरिया स्पंजमध्ये जमतात आणि भांडी घासताना बॅक्टेरिया पुन्हा भांड्यातून आपल्या शरीरात जातात। याचे गंभीर परिणाम आरोग्यावर होत असल्यानं स्पंज वापरताना खबरदारी घ्या। आमच्या पडताळणीत भांडी घासण्याच्या स्पंजमध्ये टॉयलेट सीटपेक्षा बॅक्टेरिया असतात, हा दावा सत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आणि आता एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। पूजा खेडकरच्या घरी पुणे पोलीस दाखल झालेत। या क्षणाची महत्त्वाची अपडेट, पूजा खेडकरच्या शोधासाठी पुणे पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। UPSCच्या फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांकडून पूजा खेडकरचा शोध सुरू आहे। अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकरचा शोध सुरू आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत जोडले गेलेत। सागर, पूजा खेडकरच्या घरी पुणे पोलीस दाखल झाल्याची अपडेट समोर येते, काय अधिक माहिती? की पूजा खेडकरीचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पुणे पोलिसांनी पुढील कारवाईसाठी तिच्या घराची तपासणी जी आहे ती केलेली आहे। काही वेळापूर्वी पुणे पोलिसांचं एक पथक त्यांच्या घरी दाखल झालेलं होतं आणि त्यांना काही न मिळाल्याने पुन्हा हे पथक जे आहे ते या ठिकाणाहून गेलेलं आहे। त्यामुळे पुणे पोलिसांकडून वारंवार या प्रकरणाची चौकशी जी आहे ती पूजा खेडकर यांच्या घरून केली जाते। ज्यावेळेस काही महत्वाचे कागदपत्र असतील किंवा महत्वाची माहिती घ्यायची असेल तर पुणे पोलिसांची पथकं त्यांच्याकडे जाऊन चौकशी करत असतात। त्यातलाच हा एक भाग म्हटला तर वावगं ठरणार नाही, कारण की पूजा खेडकरचा जामीन जो आहे तो आता फेटाळलेला आहे आणि त्यानंतर पुढील कारवाईसाठी पुणे पोलिसांनी आज त्या ठिकाणी पाहणी केली आहे। नक्कीच धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय पूजा खेडकरच्या घरी पुणे पोलीस दाखल झाले होते, मात्र त्या ठिकाणी त्यांना पूजा भेटलेली नाहीये, त्यामुळे ते परत गेलेत।